गुड मॉर्निंग. प्रॅक्टिसिंग फीड फॉरवर्ड. फीडबॅक आपण ऐकलेलं आहे. फीडबॅक आपण नेहमीच घेत आलेलो आहोत. फीड फॉरवर्ड आपण खूप कमी वेळात ट्राय केलेलं आहे. इनडायरेक्टली केलं असेल ट्राय, पण असं पर्पजफुली केलेलं नाही. आपण ज्या वैयक्तिक हॅबिट्स आहेत की ज्या आपल्याला मागे ओढून ठेवतात, ज्याच्यामुळे आपल्या आयुष्याला उतरती कळा लागते, ते आपण बऱ्याच शिकलो. 20 हॅबिट होत्या त्या. अगदी सुरुवातीला आपण त्याच शिकलो होतो. तुम्ही अप्लायच करता लोकांना की जे हू मॅटर द मोस्ट, तुमच्या घरी, तुमच्या वर्क प्लेसला, आणि तुम्ही ऑनेस्टली त्यांना म्हणता आय एम सॉरी, मी पुढच्या वेळी अजून चांगलं करेन, आय विल डू बेटर नेक्स्ट टाईम, आणि ते ॲक्सेप्ट करतात. तुम्ही स्वतःला चेंज करता, याची ॲडव्हर्टाईज करत राहता. यू कंटिन्यू टू ॲडव्हर्टाईज. ज्या लोकांसोबत तुमचा कॉन्टॅक्ट असतो, स्टेडीली कॉन्टॅक्ट असतो, त्यांना तुम्ही आठवण करून देता सातत्याने की तुम्ही बदलताय, यू आर ट्राईंग टू बी बेटर. आणि त्यांना विचारत राहता हाऊ एम आय डुईंग. तुम्ही अजून काही गोष्टीमध्ये प्रभुत्व मिळवलं, एसेन्शियल स्किलमध्ये प्रभुत्व मिळवलं. ऐकायचं आणि आभार व्यक्त करायचं. लिसनिंग अँड थँक्यू. आता तुम्ही लोकांचे व्यवस्थित उत्तर ऐकताय. तुम्ही जो प्रश्न विचारता त्याचं व्यवस्थित उत्तर ऐकताय. तुम्ही विदाऊट जजिंग, कुठलाही अंदाज न बांधता, त्याला डिस्टर्ब न करता, इंटरप्ट न करता, त्याशी वाद न घालता, मान्य नाही अशा प्रकारचे हावभाव न करता आपण ते ऐकायला सुरुवात केलेली. कसं करता तुम्ही? बाय कीपिंग युअर माउथ शट अँड जस्ट से थँक्यू. आपण अजून काही गोष्टी शिकलो की फॉलोअप कसा घ्यायचा, नम्रपणे फॉलोअप कसा घ्यायचा असतो. सीइंग द प्रोसेस एज अ पार्ट ऑफ ऑन गोईंग. सातत्याने होणारी गोष्ट आहे. जब तक चाल. नेवर एंडिंग ॲडव्हर्टाइजमेंट कॅम्पेन येतो. यू वॉन्ट टू बिकम बेटर. कधी? नेहमीच, कायम. आणि लोकांना तुम्ही कायम सांगत आलेला आहात की येस आय एम ट्राईंग, आय एम स्टील ट्राईंग. हे सगळे स्किलवरनं जे आपण आता शिकलो, इट्स टाइम टू गो फॉरवर्ड अँड द स्किल इज फीड फॉरवर्ड. बऱ्याचदा फीडबॅक माहीत आहे. फीडबॅक आणि फीड फॉरवर्ड एकत्र म्हटल्यामुळे तुमच्या लक्षात आलं असेल की फीड फॉरवर्ड म्हणजे काय असू शकतं. साधारण सिम्पलेस्ट आयडिया आहेत. 4 सिंपल गोष्टी आहेत फीड फॉरवर्डसाठी. कुठली एखादी गोष्ट की जिच्यामध्ये तुम्हाला बदल घडवून आणायचा आहे, स्वतःमधल्या सिग्निफिकंटली पॉझिटिव्ह साईडला, त्याच्यामुळे तुमच्या लाईफमध्ये मोठा बदल घडणार आहे. अशी कुठली एखादी गोष्ट निवडा. लाईक आय वॉन्ट टू बी अ बेटर लिसनर. मला एक उत्तम श्रोता बनायचं आहे असं तुम्ही ठरवलं. एक गोष्ट ठरवली. फीड फॉरवर्डच्या ज्या 4 स्टेप्स आहेत त्यातली पहिली आहे की तुम्ही ठरवा की तुम्हाला काय करायचं, कशात बदल घडवून आणायचा, याच्यामुळे तुमच्या लाईफमध्ये मेजर बदल होणार आहे. ही जी गोष्ट आहे की जी तुम्हाला लाईफमध्ये बदल घडवून आणायची, जसे आपण आता ठरवलं की मला उत्तम श्रोता बनायचं आहे, ती तुम्ही 1:1 एखाद्याला सांगा. कोणालाही, जो तुम्हाला व्यक्ती माहिती आहे. तुमची पत्नी असेल, तुमची मुलं असतील, तुमचा बॉस असेल, तुमचा मित्र असेल, किंवा तुमचं सहकारी असू शकतो. या खेळत तो तुमचा अनोळखी व्यक्ती पण असू शकतो. पर्सन चूज करणं इरेलेव्हंट आहे. त्याला काही हे नाही आहे, विशेष महत्त्व नाही. तो किंवा ती त्याला एक्सपर्ट पाहिजे असं पण नाही आहे त्या सब्जेक्टमध्ये. म्हणजे समजा आता आपण म्हणतो की आय वॉन्ट टू बिकम अ बेटर लिसनर, तर नॉट नेसेसरी की त्याला खूप माहिती पाहिजे लिसनिंग
ॲबिलिटीबद्दल, कॅपॅबिलिटीबद्दल, एनहान्सबद्दल. ऑर्गनायझेशनला कोणाला माहिती आहे की त्याचा अर्थ काय आहे. एक्सपर्टची गरज नाही. जसं तुम्ही पण एक्सपर्ट नाही पाहिजे त्याच्यामध्ये की मला ॲक्च्युली श्रोता बनायचं म्हणजे नक्की काय करायचं आहे. जसं तुम्हाला माहीत नाही तसं त्या व्यक्तीला माहीत असण्याची गरज नाही आहे. नॉट नेसेसरी. फीड फॉरवर्डमध्ये हा मोठा ॲडव्हान्टेज आहे की ना तुम्ही एक्सपर्ट पाहिजे ना तो एक्सपर्ट पाहिजे. किंवा तुम्ही प्रवास करताय, तुमच्या बाजूला कोणतरी स्ट्रेंजर बसलाय आणि तुम्ही त्याच्याशी प्रामाणिकपणे काहीतरी डिस्कशन करताय किंवा स्ट्रेंजर तुमच्याशी डिस्कशन करताय, व्हाईस वर्सा. काहीतरी चांगले ॲडवाईस तुम्हाला स्ट्रेंजरकडनं मिळू शकतात. आणि चांगले ॲडवाईस आल्यानंतर कोण आपल्याला सल्ला देताना काही महत्त्व नाही आहे. वी डोंट केअर अबाउट दॅट. चांगला मिळतोय ना आपल्याला ॲडव्हाइस, असे मिळतात ना. पासर बाय रस्त्याने जाताना, बसमध्ये चढताना, कारमध्ये लिफ्ट देताना लोक आपल्याला देतात सल्ला. त्याला तुमचा काही भूतकाळ माहीत नाही आहे. कुठल्याही जुन्या गोष्टींचे त्यांनी हे लक्षात ठेवलेलं नाही की अरे असं होऊ शकतं. काहीच नाही आहे. तो तुमचा चांगला पार्टनर बनू शकतो फीड फॉरवर्डसाठी. तिसरी स्टेप आहे, ती जी व्यक्ती आहे लाईक तुमच्या प्रवासात तुमच्या शेजारी बसलेली आहे किंवा तुमच्या रिलेटिव्हमध्ये आहे, त्याला 2 सजेशन विचारायचं. मला 2 सजेशन दे. कशासाठी? माझ्या भविष्यासाठी. गिव्ह मी 2 सजेशन्स फॉर माय फ्युचर. मी आत्ता जे ठरवतोय की माझ्या वागण्यामध्ये जो बदल घडवून आणायचा आहे त्याच्यामध्ये चांगलं होण्यासाठी, पॉझिटिव्ह चेंज होण्यासाठी तू मला 2 सजेशन दे, असं आपण त्याला सांगणार आहोत. त्यासाठी वी हॅव टू बी, आत्ताच्या केसमध्ये आपण वी वॉन्ट टू बिकम अ गुड लिस्नर. ह्या केसमध्ये जर का अशी व्यक्ती असेल तुमच्या आजूबाजूला ज्याला तुम्ही प्रश्न विचारतो, तुमचा मित्र असेल, तुमच्या घरातली व्यक्ती असेल, कुटुंबातली व्यक्ती असेल, तर त्याला फक्त एकच अट सांगायची की कुठलाही भूतकाळ त्याच्यामध्ये आणायचं नाही. तुम्हाला जे सांगायचं ते सगळं भविष्य काळाबद्दल सांगायचं. एव्हरीथिंग इज अबाउट द फ्युचर. फॉर एक्झाम्पल तुम्ही त्याला सांगायला पाहिजे की मला एक चांगला श्रोता बनण्यासाठी तू मला काही सजेशन देऊ शकतो का, इम्प्लिमेंटेशनचे असे काही देऊ शकतोस का की ज्याच्यामुळे मी अजून चांगला लिस्नर बनू शकतो. सिम्पल. भविष्यातले सजेशन्स. ह्याच्यासाठी काय करायचं तुम्हाला? फोकस ऑल युअर अटेन्शन ऑन दॅट पर्सन. जेव्हा तुम्ही त्याला असं विचारता ना तेव्हा तुमचे काही रूल्स आहेत. लाईक तुम्ही असं रिलॅक्स बसला एकदम नाही चालणार. तुम्ही थोडंसं एजला बसायला पाहिजे. त्याला फील व्हायला पाहिजे की तुम्ही त्याचं ऐकताय. लीन फॉरवर्ड की लीन टुवर्ड्स हिम. इकडे बोलतो तर या बाजूला बघा, पुढे असेल तर पुढे बघा. ती बॉडी लँग्वेज पण त्याला दिसू द्यात की तुम्ही खरंच उत्सुक आहात त्याचा फीडबॅक ऐकायला, फीड फॉरवर्ड ऐकायला. तुम्ही विचारलेला प्रश्न ऐकला, तुम्ही उत्सुक आहात तुमच्या बॉडी लँग्वेजमध्ये पण दाखवा. त्याला मध्ये डिस्टर्ब करू नका. तुम्हाला असं वाटेल की अरे मला चुकीचं आहे, मला नाही पटत, तरी ते ऐका, कारण तुम्ही त्याला रिक्वेस्ट केलेली आहे. हे महत्त्वाच्या 2 गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजेत की बॉडी लँग्वेज आणि रिप्लाय. ह्या ज्या 2 गोष्टी आहेत रिप्रेझेंट्स फीड फॉरवर्ड. आणि चौथी गोष्ट आहे लिसन अटेंटिव्हली टू द सजेशन्स. अंतर्मनापासून त्याला कनेक्ट व्हा, त्याचे सजेशन्स ऐका.
त्याच्या नोट्स लिहून काढा. हे बघा, तुम्ही कुठलंही जज करणार नाही आहात, तुम्ही त्याला कुठलंही रेटिंग देणार नाही आहात, कुठले त्याच्याबद्दलचे तुमचे वैयक्तिक मतं व्यक्त करणार नाही आहात. इट्स जस्ट अ सजेशन. यू हॅव टू राईट इट डाऊन, यू हॅव टू ॲक्सेप्ट इट, यू हॅव टू ऑब्झर्व इट, यू हॅव टू डायजेस्ट इट. दॅट्स इट. इवन तुम्ही हे पण नाही म्हणायला पाहिजे येस मला बरोबर वाटलं, मला पण असंच वाटतंय, असं पण नाही म्हणायचं आहे. तू बरोबर आहेस हे पण नाही म्हणायचं आहे. अरे वा खूप चांगली आयडिया आहे हे पण नाही म्हणायचे. फक्त म्हणायचे थँक्यू. हे जरा अवघड आहे पण ते शिकायचं आहे आपल्याला. कारण कधी कधी आपल्याला योग्य गोष्टी वाटतात आपण त्यात इन्व्हॉल्व होतो ना, आपण उत्साहाने जातो, एक्साइट होतो ना, म्हणतो अरे मला पण वाटत होतं असंच करायला पाहिजे, मी जर उत्तम श्रोता व्हायला पाहिजे तर. पण तुम्हाला नाही करायचं ते. तर का नाही करायचा हा प्रश्न मार्शल गोल्डस्मिथच विचारायला पाहिजे. कारण ही इज अ सायकोलॉजिस्ट. त्यांना माहिती आहे की सायकोलॉजी काय असते लोकांची. म्हणून त्यांनी ते इन्सिस्ट केले की तुम्ही काहीच नका बोलू. दॅट्स अ गुड आयडिया. काही नका बोलू. वाव नका बोलू. यू जस्ट लिसन विथ होल हार्ट, विथ लीन फॉरवर्ड, बॉडी लँग्वेज, तुमचे ॲक्शन, तुम्ही नोट्स लिहून घेताय, सगळ्यांनी फक्त तुम्ही ऐकायचं आहे. आणि यू हॅव टू से जस्ट थँक्यू. दॅट्स इट. एवढंच करायचं. 2 आयडिया विचारायचे त्याला, फक्त ऐकायचे आणि थँक्यू म्हणायचं. आणि नंतर काय करायचं, हीच प्रोसिजर अजून एकाला विचारायची. तुम्ही एका माणसाबरोबर लिमिट राहून उपयोगच नाहीये, गरजच नाहीये. तुम्हाला ऑप्शन आहेत. अशा किती लोकांना विचारू शकता तुम्ही. फीडबॅकमध्ये असं असतं की खूप लोक तुम्हाला सांगतात तुम्ही काय काय चुकताय. इथं खूप लोक तुम्हाला सांगतात की तुम्ही काय काय नवीन नवीन करू शकता. फीड फॉरवर्डमध्ये वेगळाच ऑप्शन आहे. आणि यू कॅन डू फीड फॉरवर्ड विथ ॲज मेनी पीपल ॲज यू लाईक. जेवढ्या लोकांना विचार तेवढ्या लोकांना तुम्ही विचारू शकता. तुम्हाला काही आयडिया नाही आवडणार, डिस्कार्ड देम. फीड फॉरवर्ड अशी गोष्ट आहे की इट्स नेव्हर नीड्स टू स्टॉप. गरजच नाही थांबवण्याची. ऑल डे एव्हरी डे तुम्ही ते करू शकता. कुठेच रिस्ट्रिक्शन नाहीत आपल्याला हे विचारायला कोणाला. 2 आयडिया विचारायच्या, ऐकायच्या, थँक्यू. आस्क फॉर 2 आयडियाज, लिसन अँड से थँक्यू. बस. आपण नॉर्मल जे आपले पॅरामीटर्स आहेत ना बिहेवियरचे, पोलाइटनेस, एटिकेट्स, हे वापरलं की झालं. जेव्हा आपण कधी कधी काय होतं, जेव्हा एखाद्या माणसाचे आपण डिस्कशन करतो ना, तेव्हा चर्चेमध्ये आपण डिबेटमध्ये जातो आपोआप. का? कारण मी यशस्वी होणारच. कशात पण, डिबेटमध्ये पण मी यशस्वी होणारच. कुठेही मला तो किडा आहे ना, मला सगळीकडे यशस्वी व्हायचं. आणि त्यामुळे आपण डिबेटमध्ये उतरतो. नॉर्मल डिस्कशन डिबेटमध्ये उतरायला आपण एक्सपर्ट आहे. मी 2-3 दिवसापूर्वी जेव्हा बुक वाचत होतो, एका मित्राला विचारलं असं कुठलं आहे का गोष्ट की ज्याच्यामध्ये नॉर्मल डिस्कशन डिबेटमध्ये उतरवण्याचं एकदम सोपी गोष्ट मला सांगता येईल. त्याने मला त्या दिवशी सांगितलं नाही, दुसऱ्या दिवशी फोन करून सांगितलं की एक TV वर मराठी प्रोग्राम येतो, काहीतरी लाफिंगवर आहे, महाराष्ट्राची हास्य जत्रा असा एक प्रोग्राम म्हणे. त्याच्यामध्ये एक नागपूरचं कॅरेक्टर आहे, त्याला तुम्ही कुठलाही प्रश्न विचारतो डिबेटमध्ये कन्वर्ट करू शकतो. सर तुम्हाला समजलं आहे का, म्हणजे मला समजत नाही का, असा तो प्रश्न विचारतो. त्याने मला छान सांगितलं 2-3 गोष्टी. हे नॉर्मली बऱ्याच लोकांचं असतं की नॉर्मल डिस्कशन ते डिबेटमध्ये कन्वर्ट करू शकतात. ते आर एक्सपर्ट इन दॅट. आपल्याला असं वाटतं की मला लायसन मिळालं आहे डिबेटिंग आणि ट्रिक टू विन, मी यशस्वी होणारच.
त्या आर्ग्युमेंटमध्ये उतरायचं आणि हे करायचं, ह्याच्यात आपल्याला यावेळी जायचं नाही आहे फीड फॉरवर्डमध्ये. कारण ह्या असल्या गोष्टींमुळे, असल्या फीडबॅक, असल्या डिबेटिंगमुळे आपण कोणाकोणाच्या फिलिंग हर्ट करतो, मिसअंडरस्टँड करून घेतो, आपल्याला मिसअंडरस्टँड करायला लावतो. पण फीड फॉरवर्डमध्ये हे होत नाही. का नाही होत? कारण तुम्ही पुढचं विचारताय त्याला. तुम्ही जर त्याला विचारलं, अरे तुला काय वाटतं, मी मी कसा व्यक्ती आहे किंवा मी लिस्नर आहे का, तर ह्याचं त्याचं उत्तर म्हणजे डिबेटला सुरुवातच आहे. त्याने उत्तर दिले ना, तुम्ही ॲक्च्युली तसं नाही आहे, तुला वाटते चुकीचं, असं आपण बोलायला सुरुवात करतो जनरली. सगळे नाही म्हणत मी. पण फीड फॉरवर्डमध्ये तो मुद्दा येत नाही की फीड फॉरवर्ड तुम्ही त्याला विचारता की मला उत्तम श्रोता बनायचं आहे, तर तू मला सांग फक्त. विल नॉट टॉक अबाउट द हिस्ट्री, विल टॉक अबाउट द फ्युचर. फीड फॉरवर्ड हा जो प्रॉब्लेम आहे आर्ग्युमेंटचा, डिबेटचा, हा सॉल्व्ह करतो. होतच नाही तिथे. एकदम नाटकीय पद्धतीने तुमच्यामध्ये बदल घडून येऊ शकतो या फीड फॉरवर्डमुळे. ते म्हणले की 1990 मध्ये जॉन बरोबर जेव्हा ते काम करत होते तेव्हा ते कंटाळा होता ना फीडबॅक घेऊन. फ्रस्ट्रेटेड विथ द लिमिटेशन ऑफ द युज्युअल कॉर्पोरेट फीडबॅक. की एरिया ऑफ इम्प्रूव्हमेंट कसा शोधायचा, असे क्वेश्चन की लोकांना फोर्स करतात की तुम्ही याच्यावर उत्तर द्या. आर्ग्युमेंट होतात तिथे. बॉस असतो, त्याच्याबद्दल तुम्हाला फीडबॅक द्यायचा असतो. कॉम्प्लिकेटेड गोष्ट असते ऑर्गनायझेशनमध्ये. आपण चॅप्टर 6 मध्ये शिकलोय की फीडबॅकचे त्याचे स्वतःचे काही व्हॅल्यू आहेत, पण त्याचे काही लिमिटेशन पण आहेत. इट्स अ ग्रेट टूल. की भूतकाळात काय घडलं हे चेक करण्याचं ते चांगलं टूल आहे, आणि आपल्या ऑर्गनायझेशनमध्ये काय घडतंय हे कळण्यासाठी पण ते टूल आहे. इतिहास वाचण्याच्या पलीकडं वेगळं नाही आहे ते काही. नेहमीच तो इतिहास आपल्याला उपयोगी येईलच असं नाही फ्युचरमध्ये. कधी कधी ते फक्त इन्फॉर्मेशनमध्ये राहून जातं, पण फीड फॉरवर्डमध्ये तसं होत नाही. एक्झॅक्टली अपोजिट डिरेक्शनमध्ये. फीडबॅक जसा पॉझिटिव्ह निगेटिव्ह असू शकतो ना, तसं फीड फॉरवर्ड फक्त पॉझिटिव्ह असू शकतो. कारण इट कम्स इन द फॉर्म ऑफ आयडियाज. तो आयडियामध्येच येतो, कसं करायला पाहिजे, ओके हे अजून करायला पाहिजे. इफ फीडबॅक इज पास्ट टेन्स, देन फीड फॉरवर्ड इज फ्युचर परफेक्ट. असं नसतो बहुतेक, पण तसा आहे तो. फ्युचर परफेक्ट. फक्त वेगवेगळ्या आयडियाज, वेगवेगळे पॉसिबिलिटीज जनरेट होतात त्याच्यात. फीडबॅकमध्ये जे 2 मोठे निगेटिव्ह असतात ना, ते आपल्या त्याच्यामध्ये येत नाही. निगेटिव्ह फीडबॅक येतात ना, फीडबॅकमध्ये निगेटिव्हनेस येऊ शकतो, फीड फॉरवर्डमध्ये नाही. कारण जेव्हा सक्सेसफुल तुमच्या बॉसने तुम्हाला विचारलं की तुला काय वाटतं मी कसं वाटतो, तुम्ही त्याला उत्तर नाही देऊ शकत. आपण फीडबॅकमध्ये शिकलोय. इट इज नॉट पॉसिबल. आपली नोकरी कोण लावणार ह्याच्यावर. पण तेच बॉसने त्याला विचारलं की मला सुधारण्यासाठी अजून काय करावं लागेल, तर तुम्ही नक्की त्याला काहीतरी सजेशन देऊ शकता. फीड फॉरवर्ड ते जे फीडबॅकचं डिस्कशन श्रिंक होतं ना, ते काढून टाकतं. प्रत्येकजण तुमच्या आजूबाजूचा कोण, प्रत्येकजण तुम्हाला ते देऊ शकतो. एव्हरीवन अराउंड यू, जो तुम्हाला ओळखतो, जो तुमची केअर करतो, हू थिंक्स अबाउट यू, सगळेजण तुम्हाला फीड फॉरवर्ड चांगला देऊ शकतात.
लेट्स से यू वॉन्ट टू बी अ बेटर जॉब ऑफ लिसनिंग. जर तुम्हाला असं वाटलं की मला चांगला श्रोता बनायचं आहे, एखादा कोच तुम्हाला सांगेल की कसं बेटर व्हायचं आहे, त्याला तुम्हाला ट्रिक्स सांगेल, सपोर्टेबल असेल, डिस्प्यूट कसं करायचं शिकवेल. बट इट विल बी जेनरिक. पुस्तकी असेल ते ऑफकोर्स ते उपयोगी आहे, पण त्याच्यापेक्षा जास्त चांगलं काय माहिती आहे का, तुमच्या जवळची लोक तुम्हाला काय सांगतात ते जास्त महत्त्वाचं आहे. ते तुम्हाला स्पेसिफिक सांगतील, एक भक्कम आयडिया देतील, कारण त्यांना तुम्ही लिस्नर म्हणून कसे हवे आहात हे ते सांगणार आहेत. त्या लोकांना तुम्ही लिस्नर म्हणून त्यांचं तुम्ही कसं ऐकून घ्यायला पाहिजे हे ते सांगणार आहेत. दॅट इज व्हेरी गुड. कारण का तुम्हाला त्यांच्यामध्ये राहायचं आहे. ते म्हणजे कोण? फॅमिली मेंबर्स, मित्र, सहकारी, कंपनी, ऑर्गनायझेशन, कोर टीम मेंबर्स, SI मेंबर्स, हे लोक असणार आहेत. ते त्यांचं ऐकणं केव्हाही चांगलं आहे. त्यांच्या आयडिया वेग असणारच नाही. कोचच्या आयडिया वेग असू शकतात, कारण का ते जनरलाइज असतात. कोचच्या 10 आयडियांपैकी 7 आयडिया तुम्हाला कनेक्ट होतात, 3 होत नाहीत, कारण त्याने सगळ्या ऑर्गनायझेशनसाठी, सगळ्या प्रकारच्या लोकांसाठी त्या बनवलेल्या असतात आणि त्याला तशा बनवायला पण पाहिजे. ऑफकोर्स जेव्हा तो तुमच्याशी 1:1 बोलले तेव्हा तो 3 आयडिया डिलीट करून 7च तुम्हाला सांगेल. पण तुमचे सहकारी, तुमची फॅमिली, तुमचे मित्र, तुमचा ग्रुप, तुमचे SI युनिट, तुमची सेकंड लाईन, ही मात्र अशाच आयडिया सांगेल की ज्या तुमच्या रिलेटेड आहे, त्यामुळे त्यांना बरं वाटणार आहे आणि ज्यामुळे ओव्हरऑल ऑर्गनायझेशन तुमचा फायदा होणार आहे आणि तुमचं इम्प्रूव्हमेंट होणार आहे. हीच लोक जास्त महत्त्वाची. कारण तुमच्या बिहेवियरनं कोण अफेक्ट होणार आहे? ही आजूबाजूची लोक. आणि तसं पाहिलं तर तुम्हाला त्यांच्यासाठीच बेटर व्हायचं असतं. अनोळखी लोकांसाठी तुम्हाला बेटर व्हायचं आहे असं मला नाही वाटत. का तुम्हाला कसं कळतं की तुम्ही नीट ऐकत नाही आहात? जेव्हा समोरच्या लोकांच्या बॉडी लँग्वेजवरून कळतं ना की यू आर नॉट अ गुड लिस्नर, किंवा मला अजून चांगला लिस्नर व्हायला पाहिजे. म्हणून एक कन्सेप्ट पुढे आलेली आहे की दिस इज वाय द कन्सेप्ट ऑफ फिट फॉर इज सो इम्पॉर्टंट. ती फार महत्त्वाची. ट्रॅडिशनल फीडबॅक आणि त्याने झालेले क्रिएट झालेले प्रॉब्लेम हे सगळे ते एलिमिनेट करतं. इट वर्क्स. आणि सक्सेसफुल लोकांना नवीन आयडिया त्यांच्या प्रोग्रेससाठी ऐकायला आवडतं. इफ चेंजिंग अ सर्टन टाईप बिहेवियर सो इम्पॉर्टंट, ते देणारच तुम्हाला महत्त्व. त्यांच्या बिहेवियरच्या मधल्या चेंजसाठी तुमच्या सजेशनला ते महत्त्व देणार आणि दे विल बी ग्रेटफुल फॉर दॅट. तर तुम्ही काहीतरी नवीन आयडिया घेऊन आलात, देर विल बी नो आर्ग्युइंग. कुठलंही आर्ग्युमेंट तिथं नसणार आहे. जे पण यशस्वी लोक आहेत ना, त्यांना स्वतः ओळखायला, स्वतःचं डिटर्मिनेशन करायला खूप आवडतं. आणि त्यामुळे तुम्ही दिलेला आयडिया ते ॲक्सेप्ट करणार. ते विल ऑलवेज कन्सर्न अबाउट दॅट. त्याचं कारण असं आहे, ते यशस्वी लोक असं म्हणतात की अरे माझा भूतकाळ झालाय, आता मी चुकलोय किंवा मी नाही स्वतःला सुधारलो. आय कॅनॉट चेंज माय पास्ट बट आय कॅन चेंज माय फ्युचर. आणि यशस्वी लोकांकडे हा सगळ्यात मोठा गुण असतो की ते म्हणतात ठीक आहे, आता जे झालं ते झालं, व्हॉट नेक्स्ट? आय विल चेंज माय फ्युचर. अँड फॉर दॅट, टू चेंज द फ्युचर, फ्युचर बिहेवियर, फ्युचर सक्सेस, एनिथिंग, एक चांगला व्यक्ती फ्युचरमध्ये बनायचं म्हणून दे आर रेडी टू ॲक्सेप्ट द चेंज, रेडी टू ॲक्सेप्ट द सजेशन्स. आणि काय 2 तर मागायचे आहेत आपण त्यांना, 2च विचार, 2 मला सजेशन द्या. लोकांना मदत करणं, हेल्पिंग पीपल राईट, हे जास्त प्रोडक्टिव्ह आहे त्याच्यापेक्षा जास्त लोकांना रॉंग प्रूव्ह करणं. फीडबॅकमध्ये बरेच आपल्याला रॉंग प्रूव्ह करावं लागतं बाय मिस्टेक. मी तुमच्याशी कसं वागतो असं जर तुम्ही विचारलं, एम आय गुड लिस्नर, तर 10 पैकी 8 लोक म्हणतील
हो, पण हो ॲक्च्युली खरं म्हणजे ह्या वाक्यांची सुरुवातच असा अर्थ की 100% तुम्ही गुड लिस्नर नाही आहात आणि तुम्हाला ते ऐकायला बरं पण नाही वाटणार. पर्सनल रिलेशनमध्ये प्रॉब्लेम चालू होतात तिथे. मी तर कारला लिफ्ट दिली घरी जायला, गाडी खराब झालेली असताना, तरी आज मला म्हणतो की आय एम नॉट अ गुड लिस्नर. असं आपल्या डोक्यात चालू होतं. फीडबॅकचे इश्यूज. मोठा एलिमेंटल फायदा काय त्याचा माहिती आहे का, की पीपल डू नॉट टेक फीड फॉर ॲज अ पर्सनल फीडबॅक. पर्सनली नाही घेत ते. कारण पहिला मुद्दा असं की तुम्ही त्याला विचारलेलं आहे की मला दोन सजेशन दे, तेव्हा तुम्ही रेडी टू ॲक्सेप्ट दॅट सजेशन. आणि दुसऱ्यामध्ये तो फ्युचरबद्दल सांगणार आहे. तुम्ही त्याला आधीच वॉर्निंग दिलेली की भूतकाळ त्यात आणायचं नाही. त्यात कुठेही इन्सल्ट येत नाही आणि तुम्हाला डिफीट पण करावं लागत नाही. त्यामुळे टेक्निकल लेवलला फीडबॅक म्हणजे तुम्हाला फक्त ऐकायचं. एकच फंक्शन आहे तुमच्याकडे, एकच ऑन, बस. आणि कुठल्याही प्रकारचं रिस्पॉन्ड करण्याची तयारी करायची नाही. शट युअर माउथ. एकाचसाठी तोंड उघडायचे फक्त, थँक्यू. नाही तर बऱ्याचदा असतं ना, तुम्हाला काही काही लोकांना, आपल्या मित्रांना सवय किंवा तुम्हाला थोडीफार सवय असेल की कोणतरी बोलत असेल ना, तर आपण लगेच प्रिपेअर करतो रिस्पॉन्ससाठी आणि त्याची पुढची 2-3 वाक्य आपण विसरून जातो. कारण जेव्हा तुम्ही प्रिपेअर करता त्याला रिस्पॉन्सला, तेव्हा तुम्ही त्याचं पुढचं ऐकलेलंच नसतं. उज्ज्वल सर तुम्ही मला भयंकर वाटता. अरे बापरे, उज्ज्वल सर लगेच रिप्लाय द्यायला सुरुवात करतात की अरे असं कसं म्हणतो हा. पण पुढं मी म्हणत असतो की भयंकर वाटता केव्हा, जेव्हा माझी मनस्थिती ठीक नसते. याचा अर्थ असा आहे की माझी चांगली मनस्थिती नसताना मी स्वतःला सुधारायला पाहिजे, असं मला सगळं सांगायचं आहे. पण मी पहिलंच वाक्य फक्त उज्ज्वल सरांनी ऐकलं की तुम्ही मला भयंकर वाटता आणि त्याची त्यांनी प्रिपरेशन केलं चालू करायला, रिस्पॉन्ड करायला. तर पुढची 2 वाक्य आपण विसरून जातो. बऱ्याचदा असं आपल्याकडनं होतं. त्यामुळे डोंट प्रिपेअर फॉर द रिस्पॉन्स. लिसन फॉर लिसनिंग, डोंट लिसन फॉर रिस्पॉन्ड. होतं आपल्याकडनं, नकळत होतं. वेट. सेम फीड फॉरवर्डमध्ये आपल्याला रिस्पॉन्सची गरज नाही. आपल्याला फक्त ऐकायचं आहे. पण हे लक्षात पण ठेवावं लागेल आपल्याला. कोणी तुम्हाला फीडबॅक दिला गुड लिस्निंगसाठी, हे कर, हो मी ते केलेलं आहे, तू तुम्हाला सांगू नको, यू आर नॉट परमिटेड. अजिबात अलाउड नाही तुम्हाला असली उत्तरं द्यायला. ही प्रॅक्टिस करायची. खूप छोट्या गोष्टी आहेत असं आपल्याला वाटतंय, पण आपल्याकडे नकळत त्या होत असतं. शट अप अँड लिसन हा मंत्र आहे फीड फॉरवर्डचा. एकदाच तो उघडायचे, थँक्यू म्हणाला. दुहेरी रस्ता येतो, दोन्ही बाजूला फायदा याच्या. आपल्यासाठी हेल्पफुल सजेशन देत आहेत ती लोक. वी कॅन एनलार्ज आवर युनिवर्स. आपल्याला अजून दारं उघडत आहेत ज्ञानाची, माहितीची, आयडियाची. तुम्ही विचारताय ना, त्यामुळे दुसऱ्या माणसाला आन्सर देण्याचं लायसन दिले नाही तुम्ही त्याला ओव्हर एस्टिमेट काय नाही करायचं. व्हॅल्युएबल असो नसो त्याचा फीडबॅक, पण तुम्ही त्याला सांगितलेले, तुम्ही त्याला लायसन दिलेले, यू हॅव टू जस्ट लिसन. आपल्या आजूबाजूला मित्र असतात ना चांगले, आपल्याला अंडरस्टँड करणार, त्यांच्याकडनं तुम्हाला चांगले फीड फॉरवर्ड मिळू शकतात. दे लव टू हेल्प अस. खूप लोक असतात, पण तो उत्तर देताना तुम्ही मनात ठरवणार, काय सांगतं हे, ते मी 2 वर्षापूर्वी केलेले. हो, पण तरी तू गुड लिस्नर नाही झालास ना मूर्खा. म्हणून तर तुला आज ती वेळ आली त्याला विचारायची. बऱ्याचदा आपण सांगतो ना, अरे तू मला सांगू नको, ते सकाळी रन करायचं असताना, मला माहिती आहे, पण तुझ्या पोटाने दिसते ना तुला माहिती आहे, आणि तू वापरलं की नाही. तू माहिती आहे म्हणून काय उपयोग. तुम्ही जेव्हा वजनाचं कोणीतरी कमी करणारे तुम्हाला सजेशन देतं, तुम्ही सांगता की हो मला माहिती आहे, ते मी वाचलं आहे, ते मी ट्राय केले ते. पण तुमची ध्येयष्टी सांगते ना की अंडरस्टँडिंग म्हणजे काय आणि इम्प्लिमेंटेशन म्हणजे काय, त्यातला फरक तुम्हाला कळलेलाच नाही आहे.
त्यामुळे आपल्या मित्रांना जेव्हा असं अंडरस्टँड करून आपण सांगत असतात ना आणि अशा प्रकारचं आपण बिहेव करतो तेव्हा त्यांच्याकडनं सजेशन येत नाही, ते होल्ड बॅक. तर तुमचंच जबाबदारी आहे की हाऊ टू बिहेव, हाऊ टू रिस्पॉन्स, हाऊ टू लिसन. आपल्याला फारसं काही दुःख याच्यात नसतं, डायरेक्ट कोणी बोलणार नसतं, पुढचं बोलणार असतं. जेव्हा दोन कोणतरी सजेशन आपल्याला देणार आहे त्याच्याबद्दल त्याला काय मिळणार आहे? ग्रॅटिट्यूड. नो आर्ग्युमेंट, नो पनिशमेंट. आणि ह्याच्या उलट त्यांनी बरोबर असायला पाहिजे असं पण नाही, किंवा तुम्ही देत असाल कोणाला सजेशन तर तुम्हाला पण काय होणार आहे? त्याच्याकडे ग्रॅटिट्यूडच मिळणार आहे, फक्त पनिशमेंट नाही मिळणार. आणि तो बरोबर असायला पाहिजे असं नाही, तुम्ही पण बरोबर असायला पाहिजे असं नाही, कारण ते सजेशन आहेत. असं हट्ट पण नाही पाहिजे की मी सजेशन दिल्यामुळे त्या गुड आयडियाज आहेत तुम्ही ते वापरलं, असं पण नाही. आय एम नॉट जजिंग देम. मला चांगल्या आयडिया मिळाल्या, मी जज नाही करणार, मी फक्त घेणार आहे. दोन ऑप्शन आहेत आपल्याकडे, ॲक्सेप्ट करायचं की इग्नोर करायचं. लिव्ह इट ॲट द स्ट्रीम. हे झालंय उज्ज्वल सर? नाही ना? ओके. श्यामलजी, आपण तुम्ही आमच्याबरोबर होतात ह्याला लाईफ 360ला, आणि तिथं DB होतं. ते लिव्ह ॲट द स्ट्रीम इज DB. तुम्ही आता वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. तुम्ही मी मुद्दाम आधी सांगितलं आहे कारण वाचताना तुम्हाला ते खूप इंटरेस्ट येईल. त्यामुळे जे लोक होते लाईफ 360ला आमच्याबरोबर त्यांना रिकॉल होतील ते चांगले मुवमेंट्स की जे आपण शिकलो होतं DB, आणि खूप वेगळ्या पद्धतीने इथं मांडले. लिव्ह इट ॲट द स्ट्रीम. येस, विल गो अहेड. वेलकम.